काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, आज आपल्या गुरुचरित्र विवेचनामध्ये एक दिवसाचा खंड पडणार आहे। आज मी गुरुचरित्रावर बोलणार नाही आहे। मी आज ज्या विषयी बोलणार आहे तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आज पौष शुद्ध द्वितीय आहे। आमचे जगद्गुरु त्रिभुवनाचे करता धरता करविता, जीवनाची आपण कसं वागावं, कसं बोलावं, किती खावं, किती प्यावं, हे सगळं विस्तृतपणे समजावून सांगणारे जगद्गुरु सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज जयंती आहे। त्यामुळे त्यांच्याविषयी आज बोलायलाच पाहिजे। म्हणून मी गुरुचरित्रावर विवेचन न देता मी आज तुम्हाला सद्गुरु नृसिंह सरस्वती यांच्याविषयी बोलणार आहे। त्रिभुवनामध्ये आणि सर्व युगांमध्ये हा दत्ताचा तिसरा अवतार। बरं, कलियुगामधला हा दुसरा दत्ताचा अवतार। पहिला दत्ताचा अवतार कलियुगामधला म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, आणि त्याच्यानंतर कलियुगामध्ये झालेला सद्गुरु दत्तात्रयांचा हा दुसरा अवतार। विश्वव्यापक तूची होशी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला वेश तू मानुसी, भक्त जन तारावया। यापेक्षाही सद्गुरूंबद्दल बरंच काही बोलता येतं। सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची तुम्ही जितकी स्तुती कराल ती तोकडी आहे। कलियुगामध्ये जन्माला येऊन मनुष्याला जीवनशैली समजावून सांगणारे सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज अतिशय प्रभावी असा गुरुचरित्राचा ग्रंथ, जो संपूर्ण त्यांच्यावरच आधारित आहे, त्यांच्यावरच केंद्रित आहे। त्या ग्रंथाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य जर तुम्ही बघाल तर यामध्ये अनेक लीला केल्या आहेत। त्यांनी अनेक लीला केल्या आहेत। त्यांच्या लीलांचं वर्णन करण्याकरता हा जन्म सुद्धा अपुरा आहे। अशा अनेक लीला त्यांनी केल्या आहेत। पण
प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल, ती म्हणजे ज्या ज्या लीला केल्या तिथे कुठेही किंवा संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की या लीला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी केला. ते स्वतः कधीही म्हणाले नाहीत की या लीला मी केल्या. गुरु दत्तात्रयांचा या तिन्ही अवताराबद्दल बोलायचं झालं तर हा परमेश्वराचा अनंत कालाचा, अनंत भावांचा आणि अनंत जीवांचा असा हा कनवाळू अवतार आहे. ही अतिशयोक्ती नाही बरं, खरं सांगतो, ही अतिशयोक्ती नाही. हा अनंत कालांचा, अनंत भावाचा आणि अनंत जीवांचा कनवाळू आहे. तुम्ही एकनिष्ठेने, एकाग्रतेने त्यांची सेवा करा. ते ज्यावेळेस गुप्त झाले ना, त्यावेळेस ते सांगतात, जे माझी निष्ठेने सेवा करतील, जे निष्ठेने पारायण वाचतील, त्यांच्याकरता मी लगेच धावत येईल. नाश कल्पांतीही असेना असा हा अवतार आहे. म्हणून मी कधीही नृसिंह सरस्वती स्वामी महाराज होते हा उल्लेख मी कधीच करत नाही. कारण होते नाही तर ते आहेत, हा मान्य आहे. देहानी ते फक्त 80 वर्ष होते. 80 वर्षानंतर त्यांनी देहत्याग वगैरे काही केला नाहीये किंवा मृत्यूनी त्यांना कवटाळलं नाही. तर ते गुप्त होऊन दत्तभवन, अवकाशातल्या दत्तभवनातल्या कर्दळी वनात गेले. पण तिथून सुद्धा ते वारंवार भूतलावावर आपल्या भक्तांकरता, आपल्या शिष्यांकरता कनवाळू, अनंत जीवांचा कनवाळू असा हा अवतार आहे. होता म्हणणारच नाही मी. आणि असा हा अनंत जीवांचा अवतार, याला नाश कल्पांतही असेना. या अवताराचा नाश कल्पाच्या अंतानंतर सुद्धा नाहीये. सद्गुरूंच्या या अवताराबद्दल आणखीन जर मला कोणी बोलायला विचारलं तर मी एक सांगेन, नाना अवतार होऊन या गेले दत्तत्व संचले जैसे तैसे. नाना अवतार झाले असतील, मान्य आहे मला. पण दत्त अवतार तुम्ही जे जे संचित आहे, जे जे तुमच्या मनामध्ये आहे, ते ते सद्गुरु कृपेने घडवणारा असा हा अवतार आहे. अशी ही अवताराची थोरवी आहे. याच्या पुढेही जाऊन सांगतो मी, याच्या पुढेही जाऊन सांगतो मी काय, तर हा अवतार म्हणजे भोग मोक्ष सुखप्रद असा हा अवतार आहे. यातलं एकही शब्द हा अतिशयोक्ती नाही. तुम्ही अनुभव घेऊ शकता. मी अनेक अनुभव घेतले आहेत म्हणून एवढं ठाम सांगतोय. हा भोग मोक्ष सुखप्रद असा हा अवतार आहे. या अवताराला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या या अवताराला कलौ श्रीपाद श्रीवल्लभ असंही म्हणतात. याचं कारण असं आहे, या अवताराची कलौ श्रीपाद श्रीवल्लभ अशी ख्याती होण्याचं कारण
तर हा श्रीपाद श्रीवल्लभांनंतर झालेला अवतार आहे आणि तो सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितल्याप्रमाणे हा अवतार झालेला आहे. नृसिंह सरस्वती दत्तात्रयांचा हा तिसरा श्रीपाद श्रीवल्लभांनंतरचा हा दुसरा अवतार, किंवा याला श्रीपाद श्रीवल्लभांचा उत्तरावतार सुद्धा म्हणता येईल. हा अवतार संपला नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, हा अवतार संपला नाही. हा दत्तात्रयांचा तिसरा अवतार गुप्त राहिला, गुप्त आहे. नृसिंह सरस्वती अजूनही गाणगापुरात आहेत का, कारंजात आहेत का, वाडीत आहेत का, उदुंबरला आहे का, गिरनारला. ज्या ठिकाणी भक्त एकनिष्ठेने एकाग्रतेने त्यांची सेवा त्यांचं स्मरण करील तिथे ते आहेतच. ही बाकीची स्थान महात्म्य आहेत, पण आजही ते तिथे आहेत, हे लक्षात घ्या. दत्त उपासकांचे किंवा दत्त उपासनेचं संजीवक जर काही असेल तर ते म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. अहो 13व्या शतकामध्ये, 13व्या शतकाच्या शेवटी दत्त उपासनाच्या पुराण प्रवाहामध्ये संजीवन ओतण्याचं काम जर कोणी केलं असेल, दत्त उपासना वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते या दत्त अवताराने केलं आहे. आणि तो अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. अहो तुमच्या सांस्कृतिक जीवनात दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करणारा हा असा अवतार आहे. तुमची संस्कृती कशी असावी, संन्यास आश्रम, वानप्रस्थ आश्रम, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, या सगळ्या आश्रमामध्ये तुम्ही कशा प्रकारे असावं, वानप्रस्थ आश्रम तुम्ही कशा प्रकारे असावं हे सांगणारा हा अवतार आहे बरं. म्हणून मी अनेक वेळा माझ्या अनेक विवेचनातनं जर प्रत्येक वेळेस सांगतो की गुरुचरित्र ग्रंथ नाही, गुरुचरित्र पोथी नाही, तर गुरुचरित्र ही जीवनशैली आहे जी माझ्या सद्गुरूंनी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 13व्या शतकामध्ये आम्हा लोकांना सांगितली. नृसिंह सरस्वतींचा अवताराचा काळ शके 1300 ते 1380 म्हणजे फक्त 80 वर्ष, आणि इसवी सन 1378 ते 1458 असा एवढाच मर्यादित आहे. 80 वर्षाचा हा काळ आहे. या काळात ते देहारी होते. नंतर आजही ते गुप्त रूपाने आहेत, देह सोडला नाही, गुप्त झाले. पुन्हा पुन्हा सांगतोय. आणि जे गुरुचरित्र आहे हे गुरुचरित्र ही अपूर्व जीवनशैली
दत्त संप्रदायांना वेदतुल्य आहे. पहिल्या अध्यायापासून 53व्या अध्यायापर्यंत नरसिंह सरस्वतींचा जन्म हा 11व्या अध्यायात आहे. मग नरसिंह सरस्वतींचा संपूर्ण विचार केला तर 11व्या अध्यायापासून 53व्या अध्यायापर्यंत संपूर्ण गुरुचरित्र, संपूर्ण जीवनशैली ज्यांच्यावर आधारित आहेत ते आमचे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. हा दत्त संप्रदायाच्या लोकांना गुरुचरित्र हा प्राणप्रिय आणि वेदतुल्य ग्रंथ आहे असं बोललं तर ते वावगं ठरू नये. प्रापंचिकाच्या आणि पारमार्थिकांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणजेच ज्याला चिंतामणी म्हणतात तो चिंतामणी म्हणजेच गुरुचरित्र आहे, म्हणजेच माझे सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत. या वेदतुल्य ग्रंथाचे आजच्या भाषेत बोलायला गेलं तर प्रत्येक अध्यायामध्ये त्यांच्या बाबतीत असं बोलणं योग्य नाही, पण आजच्या भाषेत सांगायला गेलं तर या ग्रंथाचे ते चरित्र नायक आहेत. ही उपमा त्यांना देणं अतिशय चुकीचं आहे. मी सांगतो, अहो ज्याचा आद्य माहित नाही, ज्याचा अंत माहित नाही, अशाला तुम्ही नायक आणि बियक काय उपमा देणार? हा त्रिभुवनाचा अधिपती आहे हो. तुमच्या रक्षणाकरता, तुमच्या इच्छा पूर्ण करण्याकरता, तुम्हाला सद्मार्गाला लावण्याकरता जे या कलियुगामध्ये 13व्या शतकामध्ये अवतीर्ण झाले, जन्म झाले, त्यांना काय तुम्ही नायक आणि बियक उपमा देणार? गुरुचरित्र अध्यायामध्ये 11 ते 51 या जवळजवळ 40 अध्यायांमध्ये त्यांचं संपूर्ण लीला चरित्र आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे संन्यास धर्माचे अत्यंत श्रेष्ठ असे आदर्श पण आहेत. मी होते म्हणणार नाही, पुन्हा पुन्हा सांगतो, कारण मी सांगतो नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत. मी होते म्हणणार नाही. संपूर्ण लीला चरित्र, अहो त्यांच्या लीला काय सांगाव्या? जन्माच्या क्षणापासूनच ज्यांनी लीला करायला सुरुवात केली त्यांच्या लीलाचं वर्णन आपण काय करणार? जन्माच्या क्षणापासून श्रीपाद श्रीवल्लभ हा यांचा पूर्व अवतार, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा पूर्व अवतार म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ, आणि त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने प्रदोष व्रत करणारी, शिव उपासना करणारी, प्रदोष व्रत करणारी, शिव उपासना करणारी कुरगड्डीची, कुरगड्डी म्हणजे सध्याचं कुरवपूर, कुरगड्डीची अंबाबाई वऱ्हाड प्रांतात करंजनगरीमध्ये जन्माला येते. कशाने? शिव उपासनेनी, शिव उपासनेनी, प्रदोष पूजेने
आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला दिलेल्या वचनामुळे कुरुगड्डीत तिचा पहिला जन्म संपल्यानंतर ती वऱ्हाड प्रांतामध्ये करंज नगरीत म्हणजे आत्ताच कारंजा या नगरामध्ये वाजस्नेय शाखेमध्ये ब्राह्मणांच्या वाजस्नेय शाखेमध्ये ही जन्माला येते. बघा आश्चर्य काय आहे इथे आणखी. कुरगड्डीमध्ये असताना म्हणजे गतजन्मामध्ये हिचं नाव अंबाबाई होतं. कुरगड्डीमध्ये ही ब्राह्मण स्त्री शिव उपासक प्रदोष पूजक ही ब्राह्मण स्त्री त्यावेळेस तिचं नाव अंबाबाई होतं. आणि ती ज्यावेळेस पुढच्या जन्मात ज्यावेळेस वऱ्हाड प्रांतामध्ये करंज नगरात जन्माला आली, वाजस्नेय ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आली, तर तिचं नाव अंबा. अंबाबाईची फक्त अंबा. हा योगायोग म्हणाल का तुम्ही. ही सद्गुरूंची लीला आहे. कारण तिला तिचा गतजन्म आठवून घ्यायचा आहे. बर मागच्या जन्मात तिचं जे शिवव्रत प्रदोष पूजा होती ती अव्याहत याही जन्मात चालू होती. म्हणून फक्त अंबाबाईचा अंबा तोच जन्म ती अजून जगते आहे हे निदर्शनास आणून द्यायचं होतं. देह बदललाय तिचा, पण तिचे संस्कार, तिची प्रगल्भता, तिची शिवोपासना ही बदलली नाही ना. बर त्याच नगरीमध्ये ज्या वेळेस ती विवाह योग्य होते त्यावेळेस त्याच नगरामध्ये करंज नगरामध्ये ज्या ब्राह्मणाला कन्यादान केलं जातं अहो तोही शिवव्रती, तोही शिव उपासक, त्याचं नाव माधव. आता तुम्ही म्हणाल मी मगापासून शिव उपासक शिवभक्त हे वारंवार माझा उल्लेख होतोय. याचं कारणच ते आहे, कारण शिव हा आद्य गुरु आहे. मला हे तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की शिव उपासक म्हणजे सद्गुरु उपासक. सद्गुरु उपासक, गुरुनिष्ठ, शिवनिष्ठ म्हणजेच गुरुनिष्ठ. कारण शिव हा आद्य गुरु आहे. याही जन्मात हिची शिवभक्ती चालू होती. माधवाला कन्यादान झालं, माधवाशी विवाह झाला. बर विवाहानंतर सुद्धा तिचं नाव बदललं नाही, नाव राहिलं अंबाच. अंबाबाई, अंबा अंबा. हे दोघं दाम्पत्य ईश्वरनिष्ठा आणि शिवपूजनेत मग्न असतानाच दत्तप्रभूंनी म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभांनी वचन दिल्याप्रमाणे मी तुझ्या पोटी पुढच्या जन्मी करंज नगरीत जन्माला येईन असं ज्या वेळेस आमच्या श्रीपाद श्रीवल्लभांनी या अंबाबाईला सांगितलं होतं तो शब्द खरा करण्याकरता हे शिव उपासक, शिवनिष्ठ, ईश्वरनिष्ठ, गुरुनिष्ठ हे उपासने दंग मग्न असतानाच
आमच्या आंबाला दिवस गेले. अहो डोहाळे लागले तिला. हल्ली काय डोहाळे लागतात याविषयी न बोललेलं बरं. डोहाळे म्हणजे काय तर त्या उदरामध्ये जो अंकुर आहे त्या अंकुराच्या ज्या ज्या इच्छा असतात त्या ती स्त्री तो गर्भाशयात आहे पण ती स्त्री बाह्य होऊन त्या इच्छा पूर्ण करते. मग आमच्या आंबाला डोहाळे काय लागले होते. वेद म्हणावं, उपनिषदांवर चर्चा करावी, पुराण वाचावी. शिव उपासक होती ती, गुरुनिष्ठ होती ती. 9 मास पूर्ण झाले. 9 मास पूर्ण झाल्यानंतर पौष महिन्यातल्या द्वितीयेला, पौष शुद्ध द्वितीया, वार कोण वार शनिवार, पौष मध्य द्वितीयेला शनिवारी माध्यान्ह काळी, दत्तात्रयांची यायची वेळ माध्यान्ह काळ आहे. अचानक दत्त म्हणून हजर राहतात, भिक्षेला येतात. आणि हे आंबा प्रसूत झाली हो पौष महिन्यातला द्वितीयेला शनिवारी माध्यान्ह काळी आमच्या नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म झाला. आनंद साजरा झाला. मी मगा सांगितल्याप्रमाणे जन्मल्या पहिली लीला केली, पहिला चमत्कार केला तर तो ओम म्हटलाय, ओंकार म्हटलाय. हा पहिला चमत्कार. अहो नंतर तर 80 वर्ष चमत्कारच केले, 80 वर्ष लीलाच केल्या. कोणा करता? लोकानुग्रह करणे, लोकोपकार करणे. अहो गुरुचरित्रामध्ये किती किती सांगितलंय. अहो पहिला चमत्कार, पहिली लीला म्हणजे मातेच्या गर्भात आल्या आल्या ओंकार म्हणावा. नंतर व्रतबंध व्हावा, व्रतबंध करावा माता पित्यांनी. म्हणून त्यांना लीला दाखवण्याकरता लोखंडाला स्पर्श करून त्याचं सुवर्ण केलं. अनेक लीला केल्या आहेत हो, अनेक लीला केल्या आहेत. किती सांगू मी, माझं आयुष्य अपुरं पडेल. अशा या लीला, पण कुठेही त्याला मी केला या शब्दाचा स्पर्श सुद्धा नाही. तुम्हाला खरं सांगतो, नृसिंह सरस्वतींबद्दल बोलण्याकरता हा जन्म तर अपुराच आहे. पूर्ण जन्म सुद्धा अपुरा आहे, खरं सांगतो. मी तुम्हाला आता या नृसिंह सरस्वतींच्या काही ठळक घटना सांगायचा प्रयत्न करतो. यांचा जन्म मी मगा सांगितल्याप्रमाणे लाड कारंजा, करंजनगरी, पौष शुद्ध द्वितीया 1378 इसवी सन 1378. आई अंबा, वडील माधव यांचा वेश. अहो जन्मत ज्यांनी ओम म्हटलाय त्याच्या वेशाची कल्पना करा तुम्ही. संन्यासी. बर पहिला चमत्कार ओम म्हणणं, नंतरचा चमत्कार लोखंडाला स्पर्श केल्यावर सुवर्ण केलं.
तिसरा महत्वाचा सर्वात मोठी लीला म्हणजे 1385 साली, 1300 लक्षात ठेवा, इसवी सन कलियुगातला आहे. 1378 ला जन्म झालाय. जन्मताच ओम म्हटलाय, नंतर लोहाला हस्त लावता त्याचं सुवर्ण केलंय. पण 1385 ज्या दिवशी त्यांचा व्रतबंध झाला, त्या दिवसाची सर्वात मोठी लीला, मातेकडून भिक्षा घेताना वेद पठण केलं. जन्म 78 आणि 85 म्हणजे किती? फक्त 7 वर्ष. 7व्या वर्षीचा बालक वेदाचा अध्ययन करतो, वेद पठण करतो. 1385 ला मुंज झाली. संन्यास केव्हा घेतला? 1388 ला. 3 वर्षामध्ये संन्यास घेतलाय. 78 ला जन्म, 85 ला मुंज आणि 88 ला कृष्ण सरस्वती काशीचे. त्यांच्याकडनं संन्यास घेतला 88 ला. म्हणजे वय काय असणार? 10 वर्ष. 10व्या वर्षी संन्यास घेतला. बर, संन्यास घेतल्यानंतर एका ठिकाणी थांबले नाहीत, तीर्थाटन केलं. किती काळ? हे सगळे मी जे सांगतो आहे हे इसवी सन आहेत, शक नाही आहेत. इसवी सन सांगतोय. 1388 ते 1421. 1388 ते 1421 एवढा वेळ तीर्थाटन केलं. 1421 ला नरसिंह सरस्वती औदुंबरला आले. जन्म बघा केव्हा? 78. 88 ला संन्यास. 88 ते 21 म्हणजे किती वर्ष झाले असतील? 33 वर्ष तीर्थाटन केलं. 10व्या वर्षापासून 21व्या 1421 या दिवशी औदुंबर मध्ये चातुर्मासा करता थांबले. चातुर्मास झाल्यावर इसवी सन 1422 ते 1434 12 वर्ष नरसोबाच्या वाडीला राहिले. इसवी सन 1422 ते 1434 नरसोबाच्या वाडीला 12 वर्ष एक तप राहिले. 1435 ला हे सगळे इसवी सन आहेत. 1435 ला नरसिंह सरस्वती गाणगापुरात आले. किती वर्ष राहिले गाणगापुरात? गाणगापूर ही त्यांची कर्मभूमी आहे, वाडी ही त्यांची राजधानी आहे. राजधानीमध्ये 12 वर्ष राहिले. गाणगापुरात आले 35 आणि 58. 1435 ते 1458 23 वर्ष, फक्त 23 वर्ष गाणगापुरात राहिले. आणि 1458 ला मी गुप्त होतो, मी जात नाही, मी जाणार नाही, मी आहे याची पूर्ण खात्री आपल्या शिष्य परिवाराला देऊन
1458 गुप्त झाले. निजानंदी गमन म्हणतात त्याला, पण मी म्हणतो ते आहेत. ते गुप्त रूपाने अजूनही आहेत. त्यांच्याबद्दल विशेष काय आहे तर हा एक दत्त अवतार आहे. धर्म संस्थापनेच्या कार्याकरता जो चरित्र ग्रंथ निर्माण झाला तो गुरुचरित्र यांच्यावरच आहे. बर, यांचे शिष्यही लहानसहान नाही बरं. यांचे 7 शिष्य फार महत्वाचे होते. कोणते कोणते? पहिला यांचा अतिशय महत्वाचा शिष्य म्हणजे माधव सरस्वती, दुसरा बाळ सरस्वती, तिसरा कृष्ण सरस्वती, चौथा उपेंद्र माधव सरस्वती, पाचवा सदानंद सरस्वती, 6वा ज्ञानज्योती सरस्वती आणि 7वा सिद्ध सरस्वती. हे 7 हिरे ज्यांनी सद्गुरूंच्या वाक्यावर आपलं संपूर्ण कालक्रमण केलं ते हे 7. म्हणून म्हणतो विश्वव्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला वेश तू मानुसी, भक्त जन तारावया. मी जे आज सांगितलं तसूवरही चुकीचं नाहीये. मी अजून बरंच काही बोलू शकतो. मी तुम्हाला सांगितलं हे एक आयुष्य कमी पडेल माझ्या गुरूंवर बोलण्याकरता, नरसिंह सरस्वतींवर बोलण्याकरता हे एक आयुष्य खरोखर कमी पडेल. तुम्हा सर्वांना सद्गुरू नरसिंह सरस्वतींचे अनंत कृपा आशीर्वाद प्राप्त हो. तुमच्या मनोकामना माझे सद्गुरू नरसिंह सरस्वती पूर्ण करो आणि तुमची मनापासून एकनिष्ठेने एकाग्रतेने माझ्या सद्गुरूंवर किंवा तुमच्या गुरूंवर एकनिष्ठता राहो. त्यांची सेवा करण्याची, त्यांच्या आज्ञा पाळण्याची आणि त्यांच्याकडनं कृपा आशीर्वाद प्राप्त घेण्याची सद्बुद्धी तुम्हाला हो, एवढीच मी माझ्या सद्गुरू चरणी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.